नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि अभिनंदनसुद्धा। आजच्या तासाला आपण शिकणार आहोत इयत्ता 4थी विषय गणित, घटक भागाकार, पान नंबर 36 आणि 37। या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे आणि माझा परिचय आहे। बालमित्रांनो, या अगोदर तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागायला शिकलात आणि आज आपण त्याचाच पुन्हा सराव करणार आहोत। आता पहा, एका आजोबांनी गोळ्यांचा पुडा आणला आणि रसिका, रोहन व रश्मी यांना गोळ्या। मी आधी गोळ्या मोजतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 आणि 58 म्हणजे एकूण 58 गोळ्या आहेत। समान वाटायच्या म्हणजे आजोबा तुम्ही आम्हाला भागाकार करायला सांगतात। एक एक गोळी वाटूयात का? पण त्यात वेळ जाईल म्हणून अगोदर 10-10 वाटूयात। आपल्या तिघांना 10-10 म्हणजे 30 वाटून झाल्या। एकूण 58 वजा 30 गोळ्या वाटून झाल्या म्हणजे 28 गोळ्या उरल्या। 28 पैकी पुन्हा 9 गोळ्या तिघांना घेऊ। 9 त्रिक 27 म्हणजे 28 मधून 27 गेले बरोबर 1 गोळी उरली। म्हणजे अगोदरच्या 10 अधिक आत्ताच्या 9 बरोबर 19 गोळ्या प्रत्येकाला मिळाल्या, पण 1 गोळी उरलीच। आजोबा, ही उरलेली गोळी तुम्ही घ्या म्हणजे आमच्यात भांडण होणार नाही। बरोबर, तुम्ही छान भागाकार केला आहे, पण मोठ्या संख्यांना भाग देताना भागाकार चटकन करण्यासाठी पुढील प्रमाणे मांडणी करून भागाकार करतात। येथे 58 भाज्य व 3 भाजक आहे। 5 दशक तिघांत वाटण्यासाठी 3चा पाढा म्हणा। 3 एके 3, 3 दुने 6। 6 हे 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच एकाचा भाग जाईल, म्हणून प्रत्येकाला 1 दशक मिळेल। 5 दशकातून 3 वजा केले 2 दशक उरले। 2 दशकांचे 20 एकक व आधीचे 8 एकक असे 28 एकक वाटू। 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 साते 21, 3 आठे 24, 3 नवे 27, 3 दहे 30। 30 हे 28 पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच 9चा भाग जाईल, म्हणून 28 एकक तिघांमध्ये वाटताना जास्तीत जास्त 9 एकक प्रत्येकाला देता येईल, म्हणून 28 मधून 27 वजा करू, बाकी 1 उरली व भागाकार 19 आला। मुलांनो, समजला ना मग भागाकार?
पण लक्षात घ्या, भागाकार करताना भाजकाची जास्तीत जास्त पट भाज्य संख्येतून वजा करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी उरणारी बाकी ही भाजकापेक्षा लहान असते आणि मोठ्या संख्येला भागताना जेव्हा भाजकाचा 10 पर्यंतचा पाढा पुरेसा होत नाही तेव्हाच ही पद्धत उपयोगी आता आणखी एक उदाहरण पाहूया. बंटीला 4 शेजाऱ्यांच्या घरी लाडू द्यायचे आहेत. बरणीत 21 लाडू आहेत. बंटीने 4 बशा घेतल्या. प्रत्येक बशीत एक एक लाडू ठेवत गेला. प्रत्येक बशीत जास्तीत जास्त 5 लाडू ठेवता आले व बरणीत 1 लाडू उरला. म्हणजे 21 लाडूंचे 4 समान भाग करण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक भागात 5 लाडू येतील आणि 1 लाडू उरेल. आता हाच भागाकार संख्यांची उभी मांडणी करून पुढील प्रमाणे दाखवता येईल. 21 या भाज्यात 2 दशक 1 एकक आहेत. 2 दशक 4 जणात त्या रूपात वाटता येणार नाहीत. म्हणून प्रत्येकाला 0 दशक देऊ. भागाकारात दशकाच्या जागी 0 लिहू. आता 2 दशकाचे 20 एकक व आधीचा 1 एकक म्हणजेच 21 एकक झाले. या 21 एककांना 4 ने भागू. 4 पंचे 20, 4 सहा 24. 24 हे 21 पेक्षा मोठे आहेत. म्हणून प्रत्येकाला जास्तीत जास्त 5 एकक मिळतील. 21 मधून 20 वजा करू. 21 वजा 20 बरोबर 1. म्हणजेच 1 एकक बाकी उरेल व भागाकार 5 एककाला. आहे की नाही सोपं? छान. अशा प्रकारे तुम्ही थँक यू.